अमिताभ बच्चन यांच्याकडून झालेल्या या मदतीमुळे या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जातून मुक्ती मिळाली आहे। रोटरी क्लबच्या वतीने वर्धा जिल्ह्यात गेली 2 वर्ष बँकांकडून कर्जबाजारी शेतकऱ्यांची शोध मोहीम राबवण्यात आली। यातून 114 कर्जबाजारी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली। या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच 1 वर्षाचं स्वास्थ्य विमा कार्डही देण्यात आलं आहे। दुष्काळानं त्रासलेल्या शेतकऱ्यांना अमिताभच्या या अनोख्या मदतीनं चांगलाच दिलासा मिळाला। मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरात झालेल्या अपघातामध्ये 8 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। स्कॉर्पिओ आणि ऑटो रिक्षात धडक झाल्यानं हा अपघात झाला। जखमींपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे। जखमींवर नजीकच्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतून दारूच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत। स्कॉर्पिओ गाडीचा ड्रायव्हर दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मात्र याबाबत काही प्रतिक्रिया द्यायला पोलिसांनी इन्कार केलाय। ठाण्यामध्ये दुर्मिळ अशा नाईट हेरॉन पक्ष्याला वाहतूक पोलिसांमुळे जीवदान मिळालंय। जखमी अवस्थेत कळवा नाक्यावर पोलीस शिपायाला हा पक्षी सापडला होता। पोलिसांनी पक्ष्याला तातडीनं वैद्यकीय उपचार मिळवून दिले, त्यामुळे पक्ष्याचे प्राण वाचले। वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलीस नेहमीच खलनायक वाटतात। या नाईट हिरॉन पक्ष्यासाठी मात्र वाहतूक पोलीस देवदूत ठरले। वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या पक्षीप्रेमामुळे हा नाईट हिरॉन पक्षी बचावलाय। वाढत्या उष्णतेमुळे नाईट हिरॉन पक्षाला चक्कर आली। तो एका रिक्षावर कोसळला। त्यात पक्षाच्या पायाला गंभीर दुखापत झाली। कळवा नाक्यावरील रस्त्याच्या बाजूला पडलेल्या पक्षाकडे वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर शिरसाट यांचं लक्ष गेलं। त्यांनी त्या जखमी पक्षाला डॉक्टरांकडे नेलं। तिथे योग्य उपचार झाल्यानं पक्षी बचावलाय। दुपारी मला फोन आला, आमच्या कळवा ट्रॅफिक डिव्हिजनचे पीआय पोपळे म्हणून आहेत आणि त्यांच्या सोबत असतात गणेश भोसले म्हणून। त्यांनी मला कळवलं की असं आमच्या ऑफिसच्या बाहेर पक्षी पडलेला आहे ऍक्सिडेंट होऊन। त्याचे दोन्ही पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झालेले आहेत, तर त्याला कदाचित उष्माघातामुळे तो पडला असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तर रिक्षाला जाऊन धडकला। तर त्याला सध्या आम्ही प्लास्टर केलंय आणि काही औषधं चालू केलेत त्याचं म्हणजे डिहायड्रेशन परत सॉल्व्ह करण्यासाठी। समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर आढळणाऱ्या या नाईट हिरॉन पक्षाला एका वाहतूक पोलिसामुळे जीवदान मिळालंय। या निमित्तानं पोलिसातही माणुसकीचा ओलावा असल्याचा प्रत्यय आलाय। झी24 ताससाठी ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आणखी काही घडामोडी पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत रहा झी24 तास, एक पाऊल पुढे। विमल मध्ये आहे काश्मीरी केशर, ज्याच्या स्वादामध्ये भिजत आहेत सारे। विमल पान मसाला, दाण्या दाण्यात केशराचा दम। काय इतके सारे केस गळाले? साधारण हेअर डाय मुळे तर नाही। आता सुपर वॅस्मॉल केश कालामध्ये आहे बदामाचं पोषण आणि आयुर्वेदाची शक्ती, जे केसांना बनवते मुळापासून मजबूत आणि नैसर्गिक काळे। सुरक्षित काळे माझे केस वॅस्मॉलने केली कमाल। रहा नॅचरल। वोल्टस ऑल वेदर एसी मध्ये आहे हाय टॉर्क कंप्रेसर, इंटेलिजंट हीटिंग आणि ऍक्टिव्ह डिह्युमिडिफायर सुद्धा। वॉट एवर द वेदर आउटसाइड, यू स्टे कंफर्टेबल इनसाइड। पावर गॉन, इन्वर्टर ऑन, लेकिन भरोसा कितनी देर तक? चलता रहे वही इन्वर्टर जिसका साथ दे एक्साइड IT 500 सुपर। हाँ, 50% एक्स्ट्रा बैकअप। फर्क दिखता है। राणीचा पहिला टेडी। हॅपी मेमरीज। हे कोणाला देत आहेस आई? आहे अगदी तुझ्यासारखी। काय नाव आहे तिचं? माझाच टेडी का? आता तिच्याकडे खेळण्यासाठी काही नाहीये ना, पण जर राणी तिला हे देईल तर ती खूप खुश होईल।
शेअर करा तुमचं प्रेम त्यांच्या सोबत ज्यांना त्याची गरज आहे. जॉन्सन्स बेबी शेअर द लँग्वेज ऑफ लव्ह सोबत. शेअर करा तुमच्या मुलांच्या जुन्या आणि आवडत्या वस्तू. तिच्या सोबतही खूप खेळ. दुकान खेळूया. चालेल. 1 किलो गुळ द्या, ही घ्या बाटली. बाटलीत कसा गुळ देणार? परत ये. 1 किलो गुळ द्या, ही घ्या बाटली. अरे बाटलीत कसा गुळ देणार? नॉनसेन्स. अर्धा किलो तरी द्या. अरे वेडा झालास का तू? थांब, मी सांगतो. 1 किलो गुळ द्या. बाटली आणली. डब्बा गुल 16 मे पासून बुधवार आणि गुरुवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. वेलकम बॅक. कल्याण शहराच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींवर आधारित आठवण भाग 1 ही डॉक्युमेंटरी प्रकाशित करण्यात आली. लेखक दिग्दर्शक समीर लिमये यांनी ही डॉक्युमेंटरी तयार केली आहे. या डॉक्युमेंटरीत कल्याण शहरासाठी भरीव कामगिरी करणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय. बापूसाहेब ओक, भाऊराव पटवर्धन, विनायक पटवर्धन, भास्कर गोडसे आणि गंगाधरपंत जोशी यांच्या कार्याचा आढावा यात घेण्यात आलाय. शिल्पकार सद साठे आणि डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते ही डॉक्युमेंटरी प्रकाशित करण्यात आली. कल्याण पश्चिम मध्ये बिर्ला कॉलेज समोर 450 सदनिका असलेल्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाच्या पटेल कॉलोसस प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. कल्याणमधील पटेल कॉलोसस हा शहरातला म्हाडा वसाहतींचा खाजगी विकसकासोबतचा प्रायोगिक तत्वावरील पहिलाच प्रकल्प आहे. यामध्ये 448 गृहसदनिका ज्यापूर्वी 180 चौरस फुटांच्या होत्या त्या या प्रकल्पात 485 चौरस फुटांच्या मिळणार आहेत. तसेच या प्रकल्पात 700 सदनिका 2 आणि 3 BHKच्या असणार आहेत. शहरातली ही पहिलीच 30 मजल्यांची इमारत असणार आहे. तसंच इथं वेगवेगळ्या सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवलीमधला एक प्रायोगिक तत्वावरती जो एक प्रकल्प आहे त्याला आज या निमित्ताने चालना मिळाली असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. कारण 1.25 प्रमाणे जो लेआउट होता 1.5 प्रमाणे आता 2.5 प्रमाणे हा FSIचा हा पहिला प्रयोग मला असं वाटतं इकडे आम्ही करण्याचा नियोजित केलेला आहे. 448 सभासदांना घेऊन मी हा रिडेव्हलपमेंट करतोय. त्यांचं 1 वर्ष अगोदर हा प्रोजेक्ट चालू केलं. आज हा माझा सिलेबलचा प्रोजेक्ट मी सुरू करतो आहे आणि वेळेवर लोकांची जी अपेक्षा आहे आज कल्याणला मुंबईतला सबस्टिट्यूट मी कल्याणमुळे एक प्रोजेक्ट आणतो आहे. कल्याण स्टेशन पासून 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या प्रकल्पाच्या बुकिंगसाठीही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. झी 24 ताससाठी कल्याणहून राजेश शिंदेसह संतोष गोरे, मुंबई. वसई किल्ल्याचा 274वा विजयोत्सव महापालिकेच्या वतीने थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नरवीर चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकल्याच्या घटनेला 13 मेला 274 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मशाल यात्रा, किल्ले बांधणी, किल्ला सफर, ऐतिहासिक चित्र प्रदर्शनं, भव्य शोभायात्रा यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भिवंडी तालुक्यातल्या वज्रेश्वरी मंदिरापासून सकाळी मशाल यात्रा काढण्यात आली. ढोल ताशे, नगारे, लेझिम, पारंपरिक नृत्य दाखवत वसईची संस्कृती दाखवण्यात आली. हा आपला दुसरा वसई विजयोत्सव आहे. गेल्या वर्षी आपण 1 दिवसाचाच वसई विजयोत्सव आयोजित केला होता 13 मे रोजी. यंदा आपण 12 मे रोजी पहिल्या दिवशी आपण विविध कार्यक्रम ठेवले होते. किल्ला बांधणी स्पर्धा सकाळी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ठेवली होती. त्याच्यानंतर संध्याकाळी आपण शस्त्रास्त्र प्रदर्शन ठेवलं होतं. वसईच्या किल्ल्याला चिमाजी अप्पांच्या शौर्याचा इतिहास आहे. किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व आणि चिमाजी अप्पांचा इतिहास आत्ताच्या पिढीला माहीत व्हावा या उद्देशानंच विजयोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पोर्तुगीजांच्या अत्यंत जाचक अशा राजकारणाला कंटाळून इथल्या नाईक आणि अंजुरकर नाईक जे भिवंडीचे या कुटुंबियांनी पेशव्यांकडे तक्रार केली आणि पेशव्यांचे तरुण बंधू बाजीराव पेशव्यांचे तरुण बंधू चिमाजी अप्पा यांनी या किल्ला सर करण्यासाठी ते आले. जवळजवळ 27 महिने ते इथे होते. या महोत्सवासोबतच किल्ल्याचं जतन करण्यासाठीही असेच प्रयत्न होणे गरजेचे आहे. झी 24 ताससाठी वसईहून प्रवीण नलावडेसह अमित गडगे, मुंबई. गुड मॉर्निंग मुंबईमध्ये इथे घेऊ एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.
रुके नहीं, थके नहीं, थमे नहीं, डरे नहीं। नई सोच हर रोज। पकड़िए मुंबई की रफ्तार को। मुंबई फास्ट के साथ रोज रात 11:30 बजे सिर्फ जी न्यूज पर। केशराचा पाऊस भिजलो रंगात आम्ही या भिजलो। विमल मध्ये आहे काश्मीरी केशर, ज्याच्या स्वादामध्ये भिजत आहेत सारे। विमल पान मसाला, दाण्या दाण्यात केशराचा दम। वोल्टस ऑल वेदर एसी मध्ये आहे हाय टॉर्क कंप्रेसर, इंटेलिजंट हीटिंग आणि ऍक्टिव्ह डिह्युमिडिफायर सुद्धा. व्हॉट एव्हर द वेदर आउटसाइड, यू स्टे कम्फर्टेबल इनसाइड. From a small video library to one of the largest content providers of Hindi films to TV channels, and being exclusive for 9 years with C. Pen ventured into film production to deliver an ace, the super hit Kahani. Pen's forthcoming releases Isak, Mahabharat. मैं गंगा पुत्र भीष्म नहीं चाहता कि राज सिंहासन को लेकर भाइयों में कोई विवाद हो. And blockbuster Sholay, re-releasing in 3D. Pen is entering in the 25th year with 3 young team members committed to bring the best of entertainment this year and for years to come. Whatever may lie on the surface, delve a little deeper, and that's where you will find the predator, the male. That's where you will find lurking the real man. Alpha, the new masculine fragrance from Park Avenue. Introductory offer. Get a 30 ml tube of the new Park Avenue Sliver Face Wash worth ₹50. Free with any Park Avenue Classic deodorant. C24 तासच्या दणक्यानंतर सरकारला आली जाग. मिसाळ योजनेचं तासगाव तालुक्यानं पळवलेलं पाणी मिळणार जत तालुक्याला. 5 जून पर्यंत जतच्या शिवारात पाणी येणार आहे अशा पद्धतीचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. जतच्या दुष्काळग्रस्तांना C24 तासनं मिळवून दिला न्याय. C24 तास इम्पॅक्ट. बादल सरकार भारतीय रंगभूमीवरील महत्वपूर्ण नाटककार. तिसरी रंगभूमी आणि अंगण मंच नाट्य चळवळ यांचे जनक म्हणजे बादल सरकार. बादलदांनी गेल्या वर्षी आपल्यातून कायमची एक्झिट घेतली. या अवलियाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली. तिसरी रंगभूमीचा जनक म्हणून ओळखले जाते बंगाली नाटककार बादल सरकार यांना. भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारा आणि पारंपरिक नाटकाची चौकट मोडून समाजासाठी नाटक हे तत्वज्ञान रुजू करणारा हा अवलिया नाटककार. 1960 नंतर भारतीय रंगभूमीवर महत्वाचे बदल घडवून बादलदांनी वेगळा प्रवाह निर्माण केला. एवं इंग्रजीत, बाकी इतिहास, पगला घोडा, सारी रात या नाटकांनी वेगळा इतिहास घडवला. जुलूस हे त्यांचं महत्वपूर्ण नाटक. अमोल पालेकर यांनी जुलूसचे प्रयोग महाराष्ट्रात ठिकठिकाणी सादर केले. गिरीश कर्नाड, शंभू मित्रा या समकालीन नाटककारांनी बादलदांचं हे वेगळेपण मान्य केलं. कमानी रंगमंचात अडकलेल्या नाटकाला त्यांनी चौकटी बाहेर आणलं आणि नवनवे प्रयोग रंगभूमीवर सादर केले. तिसरी रंगभूमी अर्थात थर्ड थिएटर ज्यांनी निर्माण केलं त्या बादल सरकार यांना आमचे शतशः प्रणाम. Z24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आणि आता पाहूया सोन्या चांदीचे आजचे दर काय असतील ते. सोन्याचे आजचे दर आहेत प्रति 10 ग्रॅम 28,385 रुपये. तर चांदी आहे आज प्रति किलो 53,690 रुपयांना. यानंतर पाहूया भाजीपाल्याचे आजचे दर काय आहेत ते. भाज्या सध्या महाग झालेल्या आहेत. भेंडी आहे 60 रुपये किलो, तोंडली 40 रुपये किलो, तर गवार तब्बल 80 रुपये किलो. फरसबी 55 रुपये किलो, वांगी त्या मानाने स्वस्त आहेत 25 रुपये किलो, टोमॅटो 32 रुपये किलो, दुधी 40 रुपये किलो, काकडी 44 रुपये किलो, तर गाजर 40 रुपये किलो. यानंतर पाहूया प्रमुख शहरांचं तापमान.
मुंबई 25 ते 33, नागपूर 28 ते 42, औरंगाबाद 23 ते 39, नाशिक 19 ते 36 अंश डिग्री सेल्सिअस,